भारतामध्ये क्रीम बिस्किटे मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असतात. त्यामध्ये हानिकारक ट्रान्स फॅट आणि रसायने मिसळली जातात. बिस्किटामध्ये भरलेली गोड क्रीम जितकी चविष्ट असते तितकी ती हानिकारक असते. जेवणानंतर किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत मिष्टान्न म्हणून खाल्ली जाणारी ही बिस्किटे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. लहान मुलांसाठी ही बिस्किटे जास्त हानिकारक असतात, कारण त्यामुळे त्यांना बिस्किटाचे व्यसन लागते. ज्या क्रीम नावाने बिस्किटे म्हणून विकले जात असतात ती क्रीम पचलेली क्रीम नसते. ती एक बनावट नॉन-डेअरी मिश्रण असते. ती बनवण्यासाठी स्वस्त आणि धोकादायक रसायने वापरली जातात. यामुळे मुलांमध्ये हृदयरोग, लठ्ठपणा आणि वाढीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बिस्किटाच्या मध्यभागी असलेले गोड पदार्थ क्रीम नसते. ते अनेक स्वस्त रसायने आणि ट्रान्स फॅटपासून बनवलेले असते. त्यामध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. ते फक्त आरोग्याला हानी पोहोचवते. बिस्किटाच्या मध्यभागी क्रीम बनवण्यासाठी अनेक अस्वास्थ्यकर गोष्टी वापरल्या जातात. क्रीम सारखी वस्तू बनवण्यासाठी साखरेचा पाक जोडला जातो. त्यानंतर चव वाढवण्यासाठी कृत्रिम चव जोडल्या जातात. अशा अनेक गोष्टी जोडल्यानंतर शेवटी प्रिझर्व्हेटिव्हज जोडले जातात, जेणेकरून त्यांचे शेल्फ लाईफ वाढेल. क्रीम बिस्किटांमध्ये सर्वात हानिकारक पदार्थ एक म्हणजे ट्रान्स फॅट. साधारणपणे क्रीम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तुपात भरपूर प्रमाणात ट्रान्स फॅट असते. ट्रान्स फॅट शरीरातील LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि LDL म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोगाचा धोका वाढतो. जर आपण ट्रान्स फॅटचे सेवन दीर्घकाळ केले तर त्यामुळे शरीरात जळजळ होणे, इन्शुलिन प्रतिरोध आणि टाईप 2 मधुमेह यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकत असतात. ट्रान्स फॅट मुलांसाठी धोकादायक असते. त्यामुळे पोट आणि कमरेभोवती लठ्ठपणा वाढतो. यकृताचे आजार वाढू शकतात. त्यामुळे मुलांच्या वाढीत विलंब होऊ शकतो. ते पचनसंस्था आणि आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांनाही हानी पोहोचवतात. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. आजारी पडण्याच्या समस्या वाढतात. क्रीम बिस्किटे खाल्ल्यामुळे मुलांमध्ये डायसेलिक सारख्या